दसरा झाल्यानंतर परत पुण्याला आलो, पण येताना मात्र राघवला सर्वांनी यात्रेत जी काही खेळणी घेऊन दिली होती, ती ठेवायची कुठं हा प्रश्न अगोदर पडला. म्हणून खेळण्यांसाठी अगोदर एक स्टोरेज बॉक्स आणला. त्याच्यात राघवची खेळणी ठेवण्याच्या अगोदर त्यालाच त्यामध्ये बसून फिरायचं होतं. त्यानंतर एक-एक करून सगळी खेळणी बॉक्समध्ये ठेवून दिली आणि यामुळे होतं असं, की त्याला हवं ते पटकन काढून देता येतं आणि सगळं जरा ऑर्गनाइज वाटतं. ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी मला हे छोटे कंटेनर हवे होते, तेही त्याच्यासोबतच आणले आणि ₹85 हे 6 भेटले आणि त्यात ही क्वालिटी खूप छान आहे. सोफ्याचे कुशन कव्हर्सही साहेबांना वेळ होता म्हणून लगेचच लावून घेतले, कारण हे खूप डोकेदुखीचं काम आहे आणि एकट्याच्याने तर अजिबात होत नाही. रात्री कोजागिरी पौर्णिमा होती म्हणून त्यानिमित्त आम्ही राघवच्या आत्तूकडे गेलो होतो आणि तिथे तर संपूर्ण माहोलच राघवच्या आवडीचा होता आणि सर्व पोरांनी फुल राडा केला, मस्ती केली. दुसरीकडे मस्त असं मसाला दूध तयार होत होतं. त्यानंतर दुधाला चंद्राचे दर्शन करून सर्वांनी मस्त मसाला दूध एन्जॉय केलं. तर असा गोड झाला आजच्या दिवसाचा शेवट. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.